हॅलो नमस्कार, मी संची. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना. नमस्कार मैत्रिणींनो, लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा प्रत्येक मुलींसाठी खूप स्वप्नवत आणि खास असते. मनात नवीन संसाराच्या भावना असतात आणि चेहऱ्यावर नववधूचा आनंद असतो. अशा वेळी पहिली वटपौर्णिमा कशी साजरी करावी, पूजा कशी करावी आणि कोणती विशेष काळजी घ्यावी, हेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की पहा, म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात येईल. नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी पहिली वटपौर्णिमा हा फक्त एक सण नसून एक भावनिक आणि कौटुंबिक सोहळा असतो. या दिवशी काही गोष्टींची विशेष काळजी घेणं आणि त्यांचे महत्त्व समजून घेणं गरजेचं आहे. आता पूजेचा शुभ संकल्प आणि महत्त्व काय आहे? सत्यवान आणि सावित्रीच्या कथेनुसार सावित्रीने आपल्या बुद्धिमत्तेने आणि निष्ठेने यमराजाकडून पती सत्यवानाचे प्राण परत मिळवले होते. म्हणूनच आपल्या पतीला उदंड आयुष्य लाभो आणि संसारात सुख समृद्धी यावी, अखंड सौभाग्य प्राप्ती यासाठी हे व्रत केले जाते. वडाचे झाड हे दीर्घायुष्य, स्थिरता आणि विस्तीर्णतेचे प्रतीक आहे. त्याची पूजा करणे म्हणजे एक प्रकारे निसर्गाचे आभार मानण्यासारखेच आहे. आता तुम्ही नवीन नवरी आहात, तुम्हाला पूर्वतयारी करायची आहे, तर त्यासाठी काय पूर्वतयारी करायची आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. बऱ्याच ठिकाणी काय होतं, गावापासून लांब जॉबसाठी वगैरे महिला वेगळ्या ठिकाणी राहत असतात. वडीलधारी माणसं सांगणारी नसतात, तर त्या महिलांसाठी मी अगदी थोडक्यात सांगते. पहिल्या वटपौर्णिमेला नवीन नवरीने शक्यतो लग्नातील शालू, पैठणी किंवा लग्नात मानाची जी मिळालेली साडी असते ती तुम्हाला नेसायची आहे. शक्यतो तुम्ही हिरवी किंवा लाल साडी नेसणं अत्यंत शुभ मानले जाते. काळा किंवा पांढरा रंग तुम्हाला आवर्जून टाळायचा आहे. आता शृंगारामध्ये थोडक्यात काय सांगते, तुम्ही नवीन नवरी आहात तर हातावर छान मेहंदी काढायची आहे, आंबाडा आणि त्यावर सुवासिक मोगऱ्याचा गजरा माळायचा आहे. गळ्यात मंगळसूत्र, नाकामध्ये पारंपरिक नथ असली पाहिजे, कपाळावर ठसठशीत उठून दिसेल असं कुंकू असलं पाहिजे, टिकली असली पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला साज शृंगार करायचा आहे. बऱ्याच भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी काय असतं, पहिल्या वटपौर्णिमेला अनेकदा माहेरहून किंवा सासरहून विशेष भेटवस्तू म्हणजेच साडी किंवा दागिने देण्याची पद्धत असते. तर तुमच्याकडे अशी पद्धत असेल तर तुम्ही तीसुद्धा पद्धत वापरू शकता. त्यासुद्धा पद्धतीने तुम्ही नक्कीच करू शकता. पूजेचं साहित्य तुम्हाला आदल्या दिवशी काय घेऊन यायचं आहे अगदी थोडक्यातच सांगते. पूजेच्या ताटामध्ये आपल्याला विशेष जे लागणार आहे, आवश्यक जे लागणार आहे ते म्हणजे हळद, कुंकू, अक्षता आणि सुती पांढरा धागा आपल्याला वडाला गुंडाळण्यासाठी लागणार आहे. त्यानंतरला 5 प्रकारची फळं आपल्याला लागणार आहेत. ऋतुमान जी लाभलेली फळं असतात म्हणजेच आंबा, फणस, जांभूळ, केळी, करवंद ही जी फळं आहेत ती फळं तुम्हाला 5 प्रकारची घ्यायची आहेत. त्यानंतरला विड्याची पानं लागणार आहेत, सुपारी, नाणी, एक नारळ, अखंड नारळ जो असतो शेंडीचा तो तुम्हाला लागणार आहे. पहिल्या वटपौर्णिमेला शेजारील किंवा नात्यातील सुवासिनींना वाण दिले जाते. या वाणात बऱ्याच भागांमध्ये असं असतं, या वाणात तुम्हाला प्रामुख्याने मातीच्या सुगडात जो गाडगा म्हटला जातो त्याच्यामध्ये गहू किंवा मूग, अख्खे मूग असतात ते भरून त्यावर गूळ, खोबरे आणि फळे ठेवून ते दिले जाते. तुमच्याकडे अशी पद्धत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा दुसरी कोणती पद्धत असेल तर ती तुम्ही करू शकता. आता आमच्याकडे पद्धत काय असते की वडाच्या पानावरती ही जी 5 फळं आहेत ती दिली जाते आणि एका धाग्यामध्ये 5 मणी गुंपले जातात आणि ते त्या पानावरती ठेवले जातात आणि ते वाण म्हणून सुवासिनींना दिले जाते. तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता किंवा मी जे सांगितले त्यानुसार सुद्धा तुम्ही करू शकता. वडाच्या झाडाजवळ जाऊन सगळ्यात आधी तुम्हाला स्वच्छता करायची आहे. म्हणजेच पूर्वी काय करायचं, शेणाने सारवलं जायचं, पण आता ते शक्य होत नाही. तर पाणी शिंपडून तुम्हाला ती जागा स्वच्छ करायची आहे. छान अशी छोटीशी रांगोळी काढायची आहे. त्यानंतर वडाच्या मुळाशी हळद, कुंकू वाहून, विड्याचे पान, सुपारी ठेवून फळे अर्पण करायचे आहे. त्यानंतर वडाच्या झाडाला सुती धागा गुंडाळत 7 किंवा 5 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. ज्या वेळेला आपण पहिल्यांदा वडाला धागा बांधतो तर त्याची गाठ बांधायची नाही, तो फक्त एक गुंडाळायचा आहे.
मनात आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी प्रार्थना करायची आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणचं मी सांगते, तर आमच्या भागांमधलं मी तुम्हाला सांगते. नवी नवरी जेव्हा पहिली वटपौर्णिमा साजरी करते, वडाची पूजा जेव्हा करत असतो, त्यावेळी आपण जेव्हा प्रदक्षिणा घालत असतो, त्यावेळी भटजींकडून मंत्र वगैरे बोलून पूजा करून घेतली जाते. जर तुमच्या भागांमध्ये असं असेल तर तुम्ही ते सुद्धा नक्की करू शकता. त्यानंतरला भटजींना जी काही दक्षिणा असते ती देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. त्यानंतरला पूजा झाल्यावर वडाच्या झाडाचे आशीर्वाद घ्यावेत आणि घरी आल्यावर पतीच्या पाया पडून त्यांचेही आशीर्वाद घ्यावेत. आता तुम्ही नवीन नवरीसाठी काही खास टिप्स सांगते. नवीन नवरी आहात, काही खास टिप तुमच्यासाठी सांगते. जर घराबाहेर वडाचे झाड नसेल तर आजकाल अनेक महिला घरात वडाची फांदी वगैरे आणून पूजा करतात. पण झाडाचे नुकसान न होऊ देता फांदी तोडण्याऐवजी एखाद्या कुंडीतील वडाच्या रोपट्याची किंवा चित्राची पूजा करण्याचा मी नक्कीच आवर्जून सल्ला देते. काही ठिकाणी या दिवशी कडक उपवास केला जातो, पण नवीन नवरीने स्वतःच्या आरोग्याचा विचार करून फलाहार किंवा दूध घेऊन उपवास करावा, जेणेकरून उत्साहाने सण साजरा करता येईल. वटपौर्णिमा कधी आहे आणि शुभमुहूर्त काय असणार आहे याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, नक्की चेक करा. आता उपवासाचं म्हणाल तर तुम्ही दिवसभर उपवास करू शकता किंवा पूजा झाल्यानंतरला सुद्धा उपवास सोडलात तरी चालतो. आपण आपल्या पतीसाठी, आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी किंवा नातेसंबंध छान राहावेत यासाठी आपण हा उपवास वगैरे करत असतो. तर पतीला आपल्या मिस्टरांना वाण वगैरे देऊन उपवास सोडायचा आहे. अतिशय महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केले. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मैत्रिणींना नक्की शेअर करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.